जैवविविधतेनं नटलेल्या आणि राज्य सरकारनं संरक्षित राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या मसाई पठाराच्या पायथ्याशी बांदिवडे इथं अवैध उत्खनन सुरू होतं। पठाराच्या पायथ्याला मिळणाऱ्या बेसॉल्ट दगडाचं उत्खनन करून रात्रीच्या वेळी या दगडाची चोरटी वाहतूक सुरू होती। पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी या उत्खननावर कारवाई करून दोघा जणांना 14.5 लाख रुपयांचा दंड केलाय, तर खुदाईसाठी वापरण्यात येणारं पोकलॅन मशीन ताब्यात घेतलंय। युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेल्या पन्हाळगडाजवळ असलेल्या मसाई पठाराच्या पायथ्याशी बांदिवडे गावाजवळ बेकायदेशीर उत्खनन सुरू होतं। त्यातून मूर्तिकामासाठी प्रसिद्ध असलेला बेसॉल्ट दगड पोकलॅनच्या साहाय्यानं काढला जायचा आणि रात्रीच्या वेळी दगडाची चोरटी वाहतूक सुरू होती। विशेष म्हणजे अशा प्रकारच्या बेसाल्ट दगडाच्या अनेक मोठ्या शिळा याच परिसरात आहेत, तर पश्चिमेला पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचं मसाई पठार आहे। या पठाराच्या पायथ्याला बेकायदेशीर उत्खनन सुरू होतं। त्यातून अनेक झाडांची कत्तल झाली आहे। याबाबतची माहिती पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना मिळाली। तहसीलदार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता कृष्णात केरबा पाटील यांच्या गट नंबर 310 मधून 100 ब्रास दगड अनधिकृतरित्या उत्खनन केल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे तहसीलदार शिंदे यांनी 7,14,000 रुपयांचा दंड आकारला, तर उत्खननासाठी वापरलेलं पोकलॅन मशीन ताब्यात घेतलं असून मशीन मालकावर 7.5 लाखांचा दंड केलाय, तर गट नंबर 66 मध्ये बाजीराव शामराव पाटील यांनीही 1 ब्रास उत्खनन केल्याबद्दल त्यांनाही नोटीस बजावण्यात आली। वास्तविक मसाई पठार परिसरात कोणत्याही प्रकाराचं उत्खनन करण्यास मनाई आहे, पण तरीही इंजोळे, खडेखोळ, दळवेवाडी, जेऊर, वेखंडवाडी, बादेवाडी परिसरात विनापरवाना उत्खनन सुरू आहे। त्यातून मसाई पठाराला आणि जैवविविधता साखळीला धोका पोचू शकतो।